काय बघणार आहे, प्रायमरी सेल आणि सेकंडरी सेल. आता डिफरन्स आपण बघूया प्रायमरी सेल आणि सेकंडरी सेल मधला. तर हा प्रायमरी सेल आहे बघा. प्रायमरी सेल इज अ बॅटरी दॅट इज डिझाईन टू बी युज्ड वन्स अँड डिस्कार्डेड. प्रायमरी सेल म्हणजे काय असते, ही कसली बॅटरी असते की जी डिझाईन केलेली असते, ती फक्त तुम्ही काय करू शकता, एकदाच यूज करू शकता. अँड डिस्कार्डेड अँड नॉट रिचार्ज विथ इलेक्ट्रिसिटी. तुम्ही ती इलेक्ट्रिसिटीने रिचार्ज करू शकत नाही. अँड रियुज्ड लाईक अ सेकंडरी सेल. आणि तुम्ही ती रियूजसुद्धा करू शकत नाही. म्हणजे प्रायमरी सेल म्हणजे काय, जो आपला सेल असतो तो आपण रिचार्ज करू शकत नाही, परत त्याचा रियूज करू शकत नाही. एकदा का तो वापरला तर त्यामध्ये काही चेंजेस करू शकत नाही. द इलेक्ट्रोकेमिकल रिॲक्शन ओकरिंग इन द सेल इज नॉट रिव्हर्सिबल. मग यात ज्या इलेक्ट्रोकेमिकल रिॲक्शन होत असतात त्या कशा नसतात, रिव्हर्सिबल नसतात. रेंडरिंग द सेल अनचार्जेबल. मग हा सेल कसा असतो, अनचार्जेबल, तुम्ही त्याला चार्ज करू शकत नाही. आता हे बघा, ह्याला काय असतं, पॉझिटिव्ह टर्मिनल, निगेटिव्ह टर्मिनल. हा काय आहे, झिंक कॅन आहे. हे काय, गॅसकेट आहे. हे झिंक कन्झ्युम केलं जातं. हे काय, इलेक्ट्रोलाइटची पेस्ट आहे. हा काय, कार्बन रॉड आहे. आणि हे कॅथोड मिक्स आहे. म्हणजे यामध्ये काय आहे, हे आपला प्रायमरी सेल आहे. हा प्रायमरी सेल असा असतो, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह टर्मिनल वर आणि खाली असतात. म्हणजे तुमचा जो सेल आहे तो अशा पद्धतीचा असतो. आता सेकंडरी सेल म्हणजे काय बघा. अ सेकंडरी सेल इज अ टाईप ऑफ इलेक्ट्रिकल बॅटरी विच कॅन बी चार्ज. सेकंडरी सेल ही अशा टाईपची बॅटरी आहे की जी तुम्ही चार्ज करू शकता, डिस्चार्ज करू शकता इनटू अ लोड. लोडमध्ये काय करू शकता, ती डिस्चार्ज करू शकता. अँड रिचार्ज मेनी टाइम्स. आणि एकापेक्षा जास्त वेळेला तुम्ही काय करू शकता, ती रिचार्ज करू शकता. ॲज अपोज टू अ डिस्पोजेबल ऑर प्रायमरी बॅटरी विच इज सप्लायड फुल्ली चार्ज अँड डिस्कार्डेड आफ्टर यूज. म्हणजे तुम्ही ती चार्ज झाल्यानंतर आणि डिस्कार्ड झाल्यानंतर ही काय करू शकता, यूज करू शकता. हे बघा, हा ॲनोड आहे, हा कॅथोड आहे. कॅथोड काय केलं आहे, चार्ज केलं आहे. आणि हा काय केला आहे, डिस्चार्ज केला आहे. आणि हा काय, सेपरेटर आहे. तो काय सेपरेट करतोय बघा, इथं पॉझिटिव्ह आयन असतात, इथं काय होतं, निगेटिव्ह आयन. इथून काय जातात, पॉझिटिव्ह आयन, आणि इथून काय जातात, निगेटिव्ह आयन. आणि हा काय, सेपरेटर. आणि हे काय, इलेक्ट्रोलाइटचं सोल्युशन आहे. यात दोन रॉड काय केल्यात, डीप केल्यात, आणि मध्ये काय, सेपरेटर आहे. आता बघा, प्रायमरी सेल म्हणजे काय बघा. प्रायमरी सेल कॅन ओनली बी युज्ड वन्स. म्हणजे तुम्ही एकदाच ते यूज करू शकता. बिकॉज इट ट्रान्सफर स्टोर्ड केमिकल एनर्जी इंटू इलेक्ट्रिकल एनर्जी. म्हणजे प्रायमरी सेलमध्ये काय असतं, तर केमिकल एनर्जी असते, त्याचं कन्व्हर्जन कशात होत असतं, तर इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये, बाय अ नॉन रिव्हर्सिबल केमिकल रिॲक्शन. म्हणजे यांच्यात नॉन रिव्हर्सिबल केमिकल रिॲक्शन होत असते, ज्यामध्ये केमिकल एनर्जीचं कन्व्हर्जन इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये होतं. मग प्रायमरी सेल्स आर युजली चीपर टू बाय. म्हणजे हे कसे असतात, स्वस्त असतात. दे आर मोर रिलायबल ॲज दे डू नॉट डिस्चार्ज मच वेन दे आर नॉट इन यूज. ज्यावेळी ते यूजमध्ये नसतात त्यावेळी ते काय होत नाहीत, डिस्चार्ज होत नाहीत. दिस मेक दे मोर युजफुल फॉर ॲप्लिकेशन सच ॲज स्मोक डिटेक्टर. म्हणजे ज्यावेळी तुम्हाला त्याचा यूज करायचा आहे त्यावेळी तुम्ही त्याचा यूज करू शकता. किंवा ते तुम्ही जरी आहे असं ठेवले तुमच्या इन्स्ट्रुमेंटमध्ये तरी काय होत नाही, त्याला डॅमेज होत नाही. मग हा बघा, कार्बन झिंक ट्रायसेल आणि हा अल्कलाईन ट्रायसेल. हे दोन्ही काय आहेत, प्रायमरी सेल आहेत. आता ही स्टील कॅप आहे, हे स्टील कवर आहे, हा स्टीलचा बेस आहे. झिंक चेंबर आहे, तो काय म्हणून अटॅक होतो, ॲनोड म्हणून बिहेव करतो. आणि इलेक्ट्रोलाइटमध्ये काय असतं, इलेक्ट्रोलाइटचं तुम्ही बघितलं तर त्यात पावडर असते. कशाची बघा, MnO2ची आणि ग्राफाईटची. परत हे काय, इलेक्ट्रोलाइट पेस्ट आहे, त्यामध्ये काय असतं, NH4Cl, झिंक क्लोराईड, वॉटर आणि MnO2 हे काय असतं, त्यामध्ये असतं. आणि ही काय असते, तुमची स्टील कवर किंवा ब्रास कॅप तुम्ही म्हणू शकता. आणि हे तुमचं इन्सुलेशन आहे. हे जे आहे कॉइलिंग सारखं असतं बघा, ह्याला काय म्हणायचं, इन्सुलेशन. मग यामध्ये काय काय असतं, पहिला ब्रास कॅप असते, परत इन्सुलेशन असतं, परत झिंक कंटेनर असतो जो ॲनोड म्हणून बिहेव करतो, परत जो मध्ये जो असतो हा काय असतो, ग्राफाईट रॉड असतो, तो कॅथोड म्हणून बिहेव करतो. आणि हा इलेक्ट्रोलाइट असतो, तो काय म्हणून, त्यात काय कशाचं मिक्सर असतं, MnO2चं आणि झिंक क्लोराईड आणि अमोनियम क्लोराईड हे सगळ्याचं मिक्सर असतं. आता सेकंडरी सेल म्हणजे काय. आता प्रायमरी सेल तुम्हाला कळालं ना, प्रायमरी सेल म्हणजे काय. प्रायमरी सेलमध्ये जो कंटेनर असतो तो कशापासून तयार झालेला असतो बघा,
द कंटेनर इज मेड अप ऑफ झिंक मेटल विच ॲक्ट ॲज अ ॲनोड. जो झिंक कॅन आहे तो काय असतो, ॲनोड म्हणून ॲक्ट होतो. द ग्राफाईट रॉड इज प्लेस्ड इन द मिडल ऑफ द सेल विच ॲक्ट ॲज अ कॅथोड. हा जो मध्ये आहे तो काय ग्राफाईट रॉड आहे, तो काय म्हणून बिहेव करतो, ग्राफाईट म्हणा कार्बन म्हणा, तो काय म्हणून बिहेव करतो तर कॅथोड म्हणून बिहेव करतो. द इलेक्ट्रोलाइट ऑफ द ट्रायसेल इज अ पेस्ट ऑफ. जो इलेक्ट्रोलाइट आहे तुमचा, हे बघा इलेक्ट्रोलाइट पेस्ट म्हटले, ती कशाची पेस्ट असते तर पेस्ट ऑफ MnO2, अमोनियम क्लोराईड अँड झिंक क्लोराईड, या 3 कंपाऊंडचं हे काय असतं मिक्सचर असतं. स्कीमॅटिक डायग्राम ऑफ ड्राय सेल इज शोन इन फिगर. आता ही बघा, ही तुम्हाला डायग्राम दाखवला. आता याचं वर्किंग काय होत असतं बघा. ॲनोडवर काय होत असतं, ऑक्सिडेशन होत असतं. झिंकचं कन्व्हर्जन कशात होतं Zn+2 आणि 2 इलेक्ट्रॉन लूज केले जातात. कॅथोडवर काय होतं रिडक्शन होतं, म्हणजे काय होतं MnO2 काय करते वॉटर बरोबर रिॲक्ट होऊन हे 2 इलेक्ट्रॉन एक्सेप्ट करते. मग Mn2O3 + 2OH- आयन्स तुम्हाला भेटतात. मग जे OH- आयन्स असतात ते काय करतात, द OH- आयन्स रिॲक्ट विथ NH4Cl. यात जो NH4Clचं मिक्सचर असतं इलेक्ट्रोलाइट बरोबर, त्यावर OH- आयन्स रिॲक्ट होतात आणि काय तयार होतं, अमोनिया तयार होतो. मग अमोनिया तयार झाल्यानंतर काय होतं, दस फॉर्म अमोनिया गॅस कंबाईन्स विथ Zn+2 आयन. म्हणजे तो तुमचा तयार झालेला अमोनिया आहे तो झिंक प्लस आयन बरोबर काय होतो कंबाईन होतो आणि टू फॉर्म अमाइन कॉम्प्लेक्स. त्यांच्यावर कंबाईन होऊन काय तयार होतं अमाइन कॉम्प्लेक्स तयार होतं. ही तुमची रिॲक्शन होते. आता आपण सेकंडरी सेल बघूया. आता अल्कलाईन बॅटरी आता प्रायमरी सेल तुम्ही कुठं कुठं यूज करू शकता बघा. इट इज यूज इन कॅमेरा, कॅल्क्युलेटर, वॉचेस एक्सेट्रा. परत अल्कलाईन बॅटरी पण यूज केली जाते प्रायमरी सेलमध्ये. त्यामध्ये काय असतं KOH हा इलेक्ट्रोलाइट म्हणून वापरला जातो आणि द जेल इज फॉर्मड बाय मिक्सिंग द पावडर झिंक विथ KOH. मग ग्राफाईट रॉड हा कॅथोड म्हणून बिहेव केला जातो विच इज सराउंडेड बाय पेस्ट कंटेनिंग MnO2. म्हणजे कॅथोड रॉडची जी इलेक्ट्रोलाइटची पेस्ट असते ती कशाने सराउंड केलेली असते, मॅग्नेशियम डायऑक्साईडनं. द बॉडी ऑर कंटेनर ऑफ द सेल इज मेड अप ऑफ झिंक मेटल विच ॲक्ट ॲज ॲनोड. हे बघा जी बॉडी असते ती काय म्हणून ॲक्ट होते, झिंकनं कोटिंग केलेलं असतं आणि ती ॲनोड म्हणून ॲक्ट होते. मग ॲनोडवर काय होतं, झिंक कशावर रिॲक्ट होतं OH- आयन बरोबर रिॲक्ट होतं आणि मग Zn-OH ट्वाईस तयार होतं आणि 2 इलेक्ट्रॉन लूज केले जातात. कॅथोडवर काय होतं रिडक्शन होतं नेहमीप्रमाणे. MnO2 काय करतो वॉटरवर कंबाईन होऊन हे 2 इलेक्ट्रॉन एक्सेप्ट करतो. मग Mn2O3 + 2OH- आयन्स तयार होतात. मग झिंक प्लस MnO2 प्लस वॉटर हे एकत्र येऊन काय होतं झिंक हायड्रॉक्साईड प्लस Mn2O3 हे कंपाऊंड काय होतात तयार होतं. द सेकंडरी सेल आपण बघूया. सेकंडरी सेल आर द बॅटरीज इन विच द सेल रिॲक्शन इज रिव्हर्सिबल. यात जी रिॲक्शन होते ती कशी असते रिव्हर्सिबल असते. दॅट इज दे कॅन बी रिचार्ज. तुम्ही त्यांना रिचार्ज करू शकता. ही बॅटरी कशी असते ती रिचार्जेबल बॅटरी. मग रिॲक्शन कॅन बी रेडिली रिव्हर्स्ड. रिॲक्शन काय होतात रिव्हर्स होतात. मग सिमिलर टू प्रायमरी सेल एक्सेप्ट रेडॉक्स रिॲक्शन कॅन बी रिव्हर्स्ड. फक्त रेडॉक्स रिॲक्शन सोडली तर बाकीच्या रिॲक्शन काय होतात रिव्हर्स होतात. रिचार्जिंग करताना काय होतं इलेक्ट्रॉन अंडरगो द अपोजिट प्रोसेस दॅन द डिस्चार्जिंग. म्हणजे हे बघा हे इलेक्ट्रॉन्स काय होतात एक पॉझिटिव्ह इकडे जातात निगेटिव्ह इकडे जातात. म्हणजे निगेटिव्ह असेल तर इकडे जाणार, पॉझिटिव्ह असेल तर इकडे जाणार. मग कॅथोड इज ऑक्सिडाइज अँड प्रोड्युसेस इलेक्ट्रॉन. मग कॅथोड काय होतो ऑक्सिडाइज होतो. हा कॅथोड आहे त्याचं ऑक्सिडेशन होतं आणि तो इलेक्ट्रॉन प्रोड्यूस करतो. मग हे इलेक्ट्रॉन कुठे जातात, इलेक्ट्रॉन ॲब्सॉर्ब बाय ॲनोड. तर सेकंडरी सेल बघा निकेल कॅडमियम सेल हे एक्झाम्पल आहे त्याचं. अँड बॅटरीज दिस टाईप ऑफ सेल डिलिव्हर्स हाय करंट. या टाईपच्या सेलमध्ये काय असतं हाय करंट असतो. इट कॅन बी रिचार्ज मेनी टाइम्स. तुम्ही एकपेक्षा जास्त वेळी काय करू शकता याला रिचार्ज करू शकता. इट कॅन बी स्टोर्ड फॉर लॉंग पिरियड ऑफ टाईम. तुम्ही दीर्घ काळासाठी काय करू शकता हे स्टोअर करू शकता. मग ॲप्लिकेशन इन्क्लूड काय बघा त्यामध्ये काय पोर्टेबल पॉवर टूल्स आहेत. अलार्म सिस्टीममध्ये सेकंडरी सेल यूज केला जातो. पोर्टेबल म्हणजे तुम्ही कुठेही नेऊ शकता. पोर्टेबल रेडिओ अँड TV इक्विपमेंटमध्ये पण काय केलं जातं त्याला सेकंडरी सेल यूज केला जातो. हे बघा लीड ॲसिड बॅटरी हे पण एक्झाम्पल आहे. व्हेन दे आर बिईंग रिचार्ज द रिव्हर्स रिॲक्शन टेक्स प्लेस. ज्यावेळी यांचं रिचार्ज होते सेकंडरी सेल त्यावेळी काय होतं बघा ॲनोड हा काय आहे लीड आहे. लीडचं काय होतं परत तिथं हे बघा लीड प्लस HSO4- हे तुमचं इलेक्ट्रोलाइटमधलं सोल्युशन आहे. मग लीड सल्फेट तयार झालं आहे प्लस H+
ॲक्वियसमध्ये राहतो आणि 2 इलेक्ट्रॉन रिलीज होतात. कॅथोडवर काय होतं बघा, PbO2 घेतला आहे म्हणजे लीड ऑक्साईड प्लस थ्रायस H प्लस प्लस HSO4 मायनस प्लस हे काय घेतलं, तिथले 2 इलेक्ट्रॉन घेतल्यात, मग काय झाले, लीड सल्फेट प्लस ट्वाईस वॉटर तयार झाला. ओव्हरऑल रिॲक्शन काय होते, लीड प्लस लीड डायऑक्साईड प्लस ट्वाईस H2SO4 म्हणजे हे काय, सल्फ्युरिक ॲसिड आहे. दॅट गिव्स लीड सल्फेट म्हणजे PbSO4 चे 2 मॉलिक्यूल मिळतात, 2 PbSO4 प्लस 2 मॉलिक्युल्स ऑफ वॉटर. हे काय, लीड ॲसिड बॅटरी म्हणजे तुम्ही रिचार्ज केल्यानंतर काय होतं, ॲनोडचं काय होतं, ऑक्सिडेशन होतं आणि कॅथोडचं रिडक्शन. ॲनोडपासून इलेक्ट्रॉन कुठं जातात, कॅथोडकडे. आता प्रायमरी सेल वर्सेस सेकंडरी सेल डिफरन्स बघा काय असतो त्यामध्ये. हे बघा, आता तुम्हाला सेकंडरी सेल कळाला का, सेकंडरी सेल म्हणजे काय असतो. सेकंडरी सेल आर द बॅटरीज इन विच द सेल रिॲक्शन इज रिव्हर्सिबल, दॅट इज दे कॅन बी रिचार्ज. दे आर ऑल्सो कॉल्ड अ स्टोरेज सेल म्हणजे सेकंडरी सेलला स्टोरेज सेल सुद्धा म्हणतात, बिकॉज दे आर ॲक्युमुलेटर ॲज दे आर युज्ड फॉर स्टोरेज ऑफ इलेक्ट्रिकल एनर्जी. आपण ते इलेक्ट्रिकल एनर्जी स्टोअर करण्यासाठी यूज करतो. A good secondary cell can undergo a large number of discharging and charging cycle. म्हणजे जो चांगला सेकंडरी सेल असतो त्याच्याकडे काय असतात, लार्ज नंबर ऑफ डिस्चार्जिंग अँड चार्जिंग सायकल. मग तो वेगवेगळ्या नंबरचे चार्जिंग अँड डिस्चार्जिंग सायकल त्यामध्ये होतात. आता एक्झाम्पल बघा, आपण बघितलेलं लीड स्टोरेज बॅटरी आणि निकेल कॅडमियम सेल, हे 2 त्याचे कॉमन एक्झाम्पल आहेत. आता त्यांचा डिफरन्स बघूया आपण काय आहे. डिफरन्स बघा काय आहे. प्रायमरी सेल आर बॅटरीज दॅट कॅनॉट बी रिचार्ज ऑर रियूज्ड. म्हणजे आपण ते रिचार्ज करू शकत नाही, रियूज करू शकत नाही. ह्याच्याच अपोजिट इथं लिहायचं, हे आपण रिचार्ज करू शकतो आणि रियूज पण करू शकतो. ही रिव्हर्सिबल रिॲक्शन आहे, ही रिव्हर्सिबल रिॲक्शन आहे. हे एकदाच तुम्ही यूज करू शकता. प्रायमरी सेल हे आपण एकपेक्षा जास्त म्हणजे मोर दॅन 1 आपण यूज करू शकतो. यूज्ड इन पोर्टेबल डिव्हाइस ॲज दे प्रोड्यूस करंट इमिजिएटली. पोर्टेबल डिव्हाइसमध्ये आपण यूज करू शकतो, पण इथं काय करू शकतो, नीड्स टू बी चार्ज बिफोर यूज. म्हणजे यूज करायच्या आधी काय केलं पाहिजे, ह्याला चार्ज केलं पाहिजे. अँड आर यूज्ड इन ऑटोमोबाईल. ऑटोमोबाईलमध्ये यूज केलं जातं. मग हॅव लोअर सेल्फ डिस्चार्ज रेट अँड कॅन बी युज्ड फॉर लॉंग टर्म स्टोरेज ऑफ पॉवर. म्हणजे लॉंग टर्म स्टोरेजच्या पॉवरसाठी यूज केलं जातं. हे बघा, हॅव अ हायर सेल्फ डिस्चार्ज रेट. मग ह्याचा सेल्फ डिस्चार्ज रेट म्हणजे इलेक्ट्रॉनचं डिस्चार्जिंग आहे तो रेट कसा आहे, त्याचा हाय आहे. मग हॅव अ हायर सेल्फ डिस्चार्ज रेट कम्पेअर टू द प्रायमरी सेल. प्रायमरी सेलपेक्षा ह्याचे इलेक्ट्रॉन डिस्चार्ज करण्याची कपॅसिटी काय आहे, जास्त आहे. आता बघा, हॅव हाय एनर्जी डेन्सिटी अँड स्लो इन डिस्चार्ज अँड इझी टू यूज. म्हणजे ह्याची डेन्सिटी जास्त असते, डिस्चार्जिंग त्याचं स्लो होतं आणि यूज करायला कसे असतात, इझी असतात. मग हे कसे असतात, दे आर स्मॉल एनर्जी डेन्सिटी. ह्यांची एनर्जी डेन्सिटी कशी असते, स्मॉल असते. देर आर नो फ्लुइड इन द सेल, हेन्स इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ ड्राय सेल. ड्राय सेल काय म्हणायचं, कोणतंही लिक्विड कंटेंट यामध्ये नसतं, फ्लुइड नसतं, त्यामुळे ह्याला काय म्हणायचं, ड्राय सेल. मग देर आर मेड अप ऑफ वेट सेल, फ्लडेड अँड लिक्विड सेल अँड मोल्टन साल्ट. लिक्विड सेल विथ डिफरंट कंपोजिशन. मग हे कशापासून तयार झालेलं असतं, वेट सेल आणि मोल्टन साल्टपासून. मग इट हॅज हाय इंटरनल रेजिस्टन्स, इट हॅज लो इंटरनल रेजिस्टन्स. इट हॅज इरिव्हर्सिबल केमिकल रिॲक्शन, इट हॅज रिव्हर्सिबल केमिकल रिॲक्शन. इट डिझाईन्स इज स्मॉलर अँड लायटर. म्हणजे सेल आपला तुमचा कसा असतो, स्मॉल असतो, स्मॉल आणि वजनाने कसा असतो, हलका असतो. इट डिझाईन इज मोर कॉम्प्लेक्स. ह्याचं डिझाईन जे असतं ते कसं असतं, कॉम्प्लेक्स असतं, म्हणजे मोठं असतं आणि जड असतं आणि हेवियर असतं. इट्स इनिशियल कॉस्ट इज चीप. म्हणजे ह्याची जर तुम्ही हे विकत घ्यायला गेला तर ह्याची किंमत कशी असते, स्वस्त असते, आणि ह्याची किंमत कशी असते, जास्त असते. म्हणजे इज चीप आणि हे हाय. आता इलेक्ट्रोलिसिस म्हणजे काय आपण बघूया. टू स्टिम्युलेट अ नॉन स्पॉन्टेनियस केमिकल रिॲक्शन बाय अप्लाइंग सर्टन व्होल्टेज बिटवीन द इलेक्ट्रॉड इन अ सेल इज नोन ॲज अ इलेक्ट्रोलिसिस. म्हणजे तुम्हाला नॉन स्पॉन्टेनियस केमिकल रिॲक्शन स्टिम्युलेट करायचे असेल, मग तुम्ही कसं करणार, बाय अप्लाइंग सर्टन व्होल्टेज बिटवीन द इलेक्ट्रॉड इन अ सेल. म्हणजे सेलच्या इलेक्ट्रॉडमध्ये जर तुम्ही व्होल्टेज अप्लाय केलं तर तुम्ही काय करू शकता, केमिकल रिॲक्शन नॉन स्पॉन्टेनियस करू शकता. मग त्याला काय म्हटले, इलेक्ट्रोलिसिस. टू स्टिम्युलेट अ नॉन स्पॉन्टेनियस केमिकल रिॲक्शन
मग नॉन स्पॉन्टेनियस केमिकल रिॲक्शन तुम्हाला स्टिम्युलेट करायची असेल तर काय करायला लागणार, इलेक्ट्रॉडमध्ये काय केलं लागणार, एक स्पेसिफिक तुम्हाला काय करायला लागणार, व्होल्टेज ॲप्लाय करायला लागणार. मग तुमच्या इलेक्ट्रॉडमध्ये काय होणार, नॉन स्पॉन्टेनियस केमिकल रिॲक्शन होणार. आता मेकॅनिझम काय आहे बघा इलेक्ट्रोलिसिसचं. व्हेन इलेक्ट्रोलाइट डिझॉल्व इन वॉटर, ज्यावेळी इलेक्ट्रोलाइट तुमचा पाण्यामध्ये डिझॉल्व होतो त्यावेळी काय होतं, इट कॅन स्प्लिट इन टू पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह आयन. त्यांचं स्प्लिटिंग कशात होतं, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह आयन्समध्ये होतं. मग दीज आयन्स मूव्ह फ्रीली इन द इलेक्ट्रोलिटिक सोल्युशन. ज्यावेळी इलेक्ट्रोलाइट पाण्यामध्ये डिझॉल्व होतो त्यावेळी काय होतं, इझिली त्याचे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह आयन्स स्प्लिट होतात म्हणजे काय होतात, वेगळे होतात. अँड दीज आयन मूव्ह फ्रीली इन द इलेक्ट्रोलिटिक सोल्युशन, आणि हे आयन इलेक्ट्रोलिटिक सोल्युशनमध्ये फ्रीली मूव्ह व्हायला लागतात. मग एक्स वाय असेल तर एक्स प्लस आणि वाय मायनस ज्यावेळी सोल्युशनमध्ये जातं त्यावेळी असे ते स्प्लिट होतात. मग कॅथोड अँड ॲनोड रॉड डिप्ड इन द इलेक्ट्रोलिटिक सोल्युशन. कॅथोड आणि ॲनोड रॉड तुम्ही कशात डीप केला आहे, इलेक्ट्रोलिटिक सोल्युशनमध्ये डीप केला आहे. मग पोटेन्शियल डिफरन्स इज अप्लाइड बिटवीन द कॅथोड अँड ॲनोड बाय युझिंग अ बॅटरी. पोटेन्शियल डिफरन्स तुम्ही कसा अप्लाय केला आहे, पोटेन्शियल डिफरन्स इज अप्लाइड बिटवीन द कॅथोड अँड ॲनोड बाय युझिंग अ बॅटरी. बॅटरीचा यूज करून काय करायचं, कॅथोड आणि ॲनोडच्या मध्ये पोटेन्शियल डिफरन्स अप्लाय करायचा. मग कॅथोड कनेक्टेड टू अ निगेटिव्ह टर्मिनल ऑफ बॅटरी, म्हणजे कॅथोडचं कनेक्शन बॅटरीच्या निगेटिव्ह टर्मिनलला करायचं आणि ॲनोडचं पॉझिटिव्ह टर्मिनलला. मग द पॉझिटिव्हली चार्ज्ड आयन्स ऑफ द सोल्युशन आर अट्रॅक्टेड बाय द कॅथोड. मग कॅथोडकडे काय होणार, पॉझिटिव्हली चार्ज जे आयन्स आहेत ते काय होणार, त्याकडं अट्रॅक्ट होणार. आणि ॲनोडकडे काय होणार, निगेटिव्हली चार्ज आयन जे आहेत ते अट्रॅक्ट होणार. मग देअरफॉर द इलेक्ट्रोलिसिस इज द प्रोसेस विच कॅन ब्रिंग आउट केमिकल चेंजेस बाय युझिंग इलेक्ट्रिकल एनर्जी. मग इलेक्ट्रोलिसिस ही अशी प्रोसेस आहे की ज्यामध्ये तुम्ही केमिकल चेंजेस आणू शकता. कशाचा वापर करून, इलेक्ट्रिकल एनर्जी यूज करून तुम्ही काय करू शकता, यू कॅन ब्रिंग आउट द केमिकल चेंजेस. तर हा इलेक्ट्रोलिटिक सेल आहे बघा, हे हा कॅथोड आहे, हा ॲनोड आहे. कॅथोड निगेटिव्ह टर्मिनल एंडला आहे, ॲनोड पॉझिटिव्हला आहे. ॲनोडवर ऑक्सिडेशन होतं, कॅथोडवर रिडक्शन होतं. हे कॅथोडचे आयन्स आहेत पॉझिटिव्ह, हे आयन्स आहेत निगेटिव्ह. हे इलेक्ट्रोलाइट सोल्युशन आहे, ही बॅटरी आहे, इथून इलेक्ट्रॉन मूव्ह होतात. हे बघा, ॲनोड काय करतो, इलेक्ट्रॉन लूज करत असतो. मग हे इलेक्ट्रॉन बॅटरीच्या पॉझिटिव्हमधनं निगेटिव्हमधनं ट्रॅव्हल करून कुणाकडे जातात, कॅथोडकडे जातात. आता ॲप्लिकेशन बघा, इलेक्ट्रोलिसिसचं ॲप्लिकेशन काय. तुम्हाला कळालं कॅथोड आणि ॲनोड काय असतं. हे बघा, पार्शली इमर्स्ड मेटल रॉड आर रिफर्ड ॲज अ इलेक्ट्रॉड. जे सोल्युशनमध्ये तुमच्या डीप झालं त्यांना काय म्हणायचं, इलेक्ट्रॉड म्हणायचं. मग तुमचा कॅथोड कशाला कनेक्टेड आहे, तर निगेटिव्ह टर्मिनल ऑफ द बॅटरी, आणि ॲनोड कशाला, पॉझिटिव्ह. मग पॉझिटिव्हली चार्ज्ड आयन्स ऑफ द सोल्युशन, त्या सोल्युशनमध्ये ते पॉझिटिव्हली चार्ज आयन्स असतात. फॉर एक्झाम्पल हे म्हणजे कटायन्स म्हणूया, पॉझिटिव्हली चार्ज आयन, ते कुणाकडे अट्रॅक्ट होतात, अट्रॅक्टेड बाय कॅथोड. म्हणजे कॅथोड काय करतो, पॉझिटिव्हली चार्ज कटायन्स जे असतात ते अट्रॅक्ट करतो, आणि अनायन काय करतो, निगेटिव्हली चार्ज्ड आयन्स असतात त्याला काय म्हणायचं, अनायन, म्हणजे निगेटिव्ह चार्ज. मग अनायन्स काय करतो, तो त्याकडे अट्रॅक्ट करतो. मग ॲप्लिकेशन काय आहेत बघा ह्याचे, इलेक्ट्रोप्लेटिंग, इलेक्ट्रो पॉलिशिंग, इलेक्ट्रो रिफायनिंग, इलेक्ट्रो मेटॅलर्जी आणि अमालगमेशन. आता आपण त्यातलं काय बघणार आहे, इलेक्ट्रोप्लेटिंग आणि इलेक्ट्रो रिफायनिंग बघणार आहे. आता इलेक्ट्रोप्लेटिंग म्हणजे काय बघा, इलेक्ट्रोप्लेटिंग इज बेसिकली द प्रोसेस ऑफ प्लेटिंग अ मेटल ऑन टू द अदर. म्हणजे एका मेटलवर दुसऱ्या मेटलचं काय करायचं, कोटिंग द्यायचं. कसं द्यायचं बघा, बाय हायड्रोलिसिस. म्हणजे हायड्रोलिसिसची रिॲक्शन यूज करून काय करायचं, एका मेटलवर दुसऱ्या मेटलचं कोटिंग द्यायचं. कशासाठी द्यायचं, तर टू प्रिव्हेंट करोजन ऑफ द मेटल ऑर फॉर डेकोरेटिव्ह पर्पज. जर तुमच्या मेटलला तुम्हाला मोर डेकोरेट म्हणजे आकर्षक बनवायचं असेल किंवा त्याला करोजन होण्यापासून प्रिव्हेंट करायचं असेल तर तुम्हाला काय करायला लागतं, मेटलचं काय करायला लागतं, दुसऱ्या मेटलमध्ये हायड्रोलिसिस करून म्हणजे प्लेटिंग करायला लागतं. द प्रोसेस युजेस अन इलेक्ट्रिक करंट टू रिड्यूस द डिझॉल्व मेटल कटायन्स. प्रोसेस काय करते, प्रोसेस युजेस अन इलेक्ट्रिक करंट टू रिड्यूस डिझॉल्व मेटल कटायन to develop a lean coherent metal coating on the electrode.
या प्रोसेसमध्ये काय केलं जातं, प्रोसेसचा यूज कशासाठी केला जातो, इलेक्ट्रिक करंट प्रोड्यूस केला जातो. इलेक्ट्रिक करंट काय करतो, इलेक्ट्रिक करंट रिड्यूस द डिझॉल्व मेटल, म्हणजे तुमच्या सोल्युशनमध्ये जे मेटल कॅटायन असतात ते इलेक्ट्रिक करंट अप्लाय केल्यानंतर काय होतं, तर रिड्यूस व्हायला चालू होतं. आणि काय डेव्हलप होतं, टू डेव्हलप अ लीन कोहिरंट मेटल कोटिंग ऑन द इलेक्ट्रोड. म्हणजे जसं काय होतं, तुमचे मेटल कॅटायन डिझॉल्व्ह व्हायला चालू होतात किंवा रिड्यूस व्हायला चालू होतात, त्यावेळी ते कोटिंग कशावर होतं, दुसऱ्या मेटलवर त्याचं कोटिंग होत जातं. मग इलेक्ट्रोप्लेटिंग इज ऑफन अप्लाय इन द इलेक्ट्रिकल ऑक्सिडेशन ऑफ अनायन. इलेक्ट्रोप्लेटिंग तुम्ही कशाशी म्हणजे कशावर अप्लाय करता बघा, इलेक्ट्रिकल ऑक्सिडेशन ऑफ अनायन ऑन अ सॉलिड सबस्ट्रेट लाईक द फॉर्मेशन ऑफ सिल्वर क्लोराईड ऑन सिल्वर वायर टू फॉर्म सिल्वर क्लोराईड इलेक्ट्रोड. जर तुम्हाला सिल्वर क्लोराईड इलेक्ट्रोड करायचं आहे तर काय होणार, फॉर्मेशन ऑफ सिल्वर क्लोराईड ऑन सिल्वर वायर. म्हणजे इलेक्ट्रोप्लेटिंग इज ऑफन अप्लाइड इन द इलेक्ट्रिकल ऑक्सिडेशन ऑफ द अनायन. तुम्ही इलेक्ट्रोप्लेटिंग कशाला अप्लाय करू शकता, अनायनचं इलेक्ट्रिकल ऑक्सिडेशन होतं त्यावर सुद्धा तुम्ही काय करू शकता, इलेक्ट्रोप्लेटिंग अप्लाय करू शकता. आता इलेक्ट्रोप्लेटिंग इज अ मेजरली अप्लाइड टू मॉडिफाय द सरफेस फीचर ऑफ ॲन ऑब्जेक्ट. इलेक्ट्रोप्लेटिंग हे कशासाठी मॉडिफाय केलेलं जातं, तर सरफेस ऑफ फीचर ऑफ ॲन ऑब्जेक्ट. एक्झाम्पल करोजन प्रोटेक्शन, ड्युब्रिसिटी, ॲब्रॅजन, म्हणजे हे होऊ नये म्हणून काय केलं जातं, इलेक्ट्रोप्लेटिंग बऱ्याच मेटलला अप्लाय केलं जातं. बट द प्रोसेस कॅन ऑल्सो बी युज्ड टू बिल्ड द थिकनेस और मेक द ऑब्जेक्ट बाय इलेक्ट्रोफॉर्मिंग. म्हणजे तुमच्या मेटलची जर तुम्हाला थिकनेस वाढवायची असेल तरी सुद्धा काय करतात, इलेक्ट्रोप्लेटिंग करतात. आणि मेक ऑब्जेक्ट इलेक्ट्रोफॉर्मिंग म्हणजे तिथं काय तयार झाले पाहिजे, जास्तीत जास्त इलेक्ट्रॉन्स तयार झाले पाहिजेत असं वाटत असेल तर ते काय करतात, त्याला मेक द ऑब्जेक्ट बाय इलेक्ट्रोफॉर्मिंग करतात. तर बघा, ॲनोड आणि कॅथोड म्हणजे काय बघा, इन इलेक्ट्रोप्लेटिंग प्रॅक्टिस द करंट इज युजली इंट्रोड्यूस्ड फ्रॉम ॲन एक्सटर्नल सोर्स. ज्यावेळी तुम्ही इलेक्ट्रोप्लेटिंगची प्रॅक्टिस करता त्यावेळी करंट कोण इंट्रोड्यूस करतं, एक्सटर्नल सोर्समधनं करंट अप्लाय केला जातो. मग ॲनोड कसा असतो, पॉझिटिव्ह इलेक्ट्रॉड असतो, कॅथोड कसा असतो, निगेटिव्ह इलेक्ट्रॉड असतो. मग द कॅथोड इज द इलेक्ट्रॉड वेअर द इलेक्ट्रोकेमिकल रिडक्शन रिॲक्शन ऑकर. म्हणजे नेहमीप्रमाणे काय होतं, कॅथोडवर काय होतं, रिडक्शन होतं आणि ॲनोडवर काय होतं, ऑक्सिडेशन होतं. म्हणजे कॅथोडवर फिक्स रिडक्शन रिॲक्शन होते आणि ॲनोडवर ऑक्सिडेशन रिॲक्शन होते. मग द इलेक्ट्रोप्लेटिंग प्रोसेस युजेस ॲन ॲनोड अँड अ कॅथोड. इलेक्ट्रोप्लेटिंग प्रोसेसमध्ये ॲनोड आणि कॅथोड यूज केला जातो. मग इन इलेक्ट्रोप्लेटिंग द मेटल डिझॉल्व फ्रॉम द ॲनोड कॅन बी प्लेटेड ऑन टू द कॅथोड. मग इलेक्ट्रोप्लेटिंगमध्ये काय होतं, जो मेटल ॲनोडकडून डिझॉल्व केलेला जातो त्याचं प्लेटिंग कशावर होतं, कॅथोडवर होतं. द ॲनोड इज प्रोव्हाइडेड विथ द डायरेक्ट करंट. ॲनोडला कशाशी प्रोव्हाइड केलं जातं, तर डायरेक्ट करंटशी त्याला डायरेक्ट करंट प्रोव्हाइड केला जातो. आणि डायरेक्ट करंट प्रोव्हाइड केलं काय होतं, त्याचं ऑक्सिडेशन होतं अँड डिझॉल्विंग इट्स मेटल ॲटम इन द इलेक्ट्रोलाइट सोल्युशन. आणि त्याचे मेटल ॲटम काय होतात, इलेक्ट्रोलाइट सोल्युशनमध्ये डिझॉल्व होतात. ॲट द कॅथोड द डिझॉल्व मेटल आयन्स आर डिक्रीज्ड अँड द मेटल इज प्लेस्ड ऑन द प्रोडक्ट. कॅथोडवर काय होतं, जे डिझॉल्व झालेले मेटल आयन्स आहेत ते काय होतात, डिक्रीज होतात, त्यांचं कॉन्सन्ट्रेशन कमी होतं अँड द मेटल इज प्लेस्ड ऑन द प्रोडक्ट. म्हणजे तिथं गेल्यावर त्यांना काय भेटतं, इलेक्ट्रॉन्स भेटतात आणि इलेक्ट्रॉन्स भेटल्यावर काय होतं, त्यांचं सॉलिडमध्ये लगेच कन्वर्जन होतं. मग मेटल इज प्लेस्ड ऑन द प्रोडक्ट. मग तो जो मेटल आहे त्यावर काय होतं, त्यांचं कोटिंग होतं. मग हाऊ डज इलेक्ट्रोप्लेटिंग वर्क. इलेक्ट्रोप्लेटिंग कसा काम करतो बघा. टू अंडरस्टँड द कन्सेप्ट फर्दर लेट्स टेक ॲन एक्झाम्पल ऑफ अ गोल्ड कोटिंग. मग आपण कशाचं एक्झाम्पल बघणार आहे, गोल्ड कोटिंगचं. मग इन दिस इन्स्टंट अ लेयर ऑफ गोल्ड इज टू बी इलेक्ट्रो डिपॉझिटेड ऑन मेटॅलिक ज्वेलरी टू एन्हान्स इट्स ॲपियरन्स. म्हणजे तुमच्या मेटॅलिक ज्वेलरीवर काय करणार, तुम्ही गोल्डचं काय करणार, डिपॉझिशन करणार. म्हणजे गोल्डचा लेअर तुम्ही तुमच्या मेटॅलिक ज्वेलरीवर देणार. युजली द गोल्ड प्लेटिंग इज कनेक्टेड टू द ॲनोड. मोस्टली गोल्ड प्लेटिंग होताना ते कशाशी कनेक्ट केलं जातं, ॲनोडशी कनेक्ट केलं जातं ऑफ द सर्किट अँड द ज्वेलरी इज केप्ट ॲट द कॅथोड. म्हणजे तुम्हाला गोल्डचं प्लेटिंग करायचं आहे तर काय करायचं, गोल्ड ॲनोडला त्याचं प्लेटिंग करायचं आणि कॅथोडला काय करायचं, ज्वेलरीचं प्लेटिंग करायचं.
बोथ आर केप्ट इमर्स्ड इन अ हायली डेव्हलप्ड इलेक्ट्रोलिटिक सोल्युशन. म्हणजे एक बीकर घ्यायचं आणि त्यात दोन्हीमध्ये पण काय करायचं, हे सोल्युशन डीप करून हे दोन्ही पण त्यात इमर्स करायचे. ॲट दिस स्टेज अ डी सी करंट इज सप्लाय टू द ॲनोड. या स्टेजला काय करायचं, ॲनोडला काय करायचं, डायरेक्ट करंट सप्लाय करायचा. दॅट ऑक्सिडायझेस द गोल्ड ॲटम. ते काय करणार, गोल्ड ॲटमला काय करणार, ऑक्सिडाइज करणार अँड डिझॉल्व देम इन टू द सोल्युशन. आणि सोल्युशनमध्ये काय करणार, dissolve करणार. The dissolved ions of gold are reduced at the cathode and plated on the jewelry. जे गोल्डचे डिझॉल्व आयन्स असतात ते कसे होतात, आर रिड्युस्ड ॲट द कॅथोड. कॅथोडवर काय होतात, रिड्यूस होतात अँड प्लेटेड ऑन द ज्वेलरी. म्हणजे कॅथोडमध्ये आल्यावर काय होतं, इलेक्ट्रॉन्स काय होतात, तिथं रिडक्शन होत असतं. मग रिडक्शन झाल्यावर काय होतं, त्या ज्वेलरीवर तुमचं काय होतं, प्लेटिंग होतं. However, there are major factors that influence the last plating. These include voltage level of the current. म्हणजे करंटचा पण काय होतो, त्यावर परिणाम होतो. द टेम्परेचर अँड द केमिकल कंपोजिशन ऑफ द बाथ. मग त्या बाथचं टेम्परेचर किती पाहिजे, केमिकल कंपोजिशन केवढं पाहिजे. द करंट लेंथ ऑफ टाईम. म्हणजे किती करंट किती टाईममध्ये गेला पाहिजे. द डिस्टन्स बिटवीन द कॅथोड अँड ॲनोड. दोन्ही इलेक्ट्रोडच्या मध्ये किती डिस्टन्स असलं पाहिजे. आता युजेस बघा, युजेस ऑफ इलेक्ट्रोप्लेटिंग. Talking about the uses of electroplating, apart from enhancing the appearance of the substrate, it is used in various other purposes as well. ते वेगवेगळ्या ठिकाणी काय केले जातात, वापरले जातात. The major application is to optimize the material science towards corrosion. मुख्य ॲप्लिकेशन काय असतं, मटेरियल रेजिस्टन्स जे असतं, जे काय करतं, करोजनला प्रतिबंध करण्याचं जे मटेरियल असतं ते काय केलं जातं, ऑप्टिमाइज केलं जातं टुवर्ड्स करोजन. म्हणजे करोजनपासून जे रेजिस्टन्स मटेरियल आहे ते ऑप्टिमाइज केले जातात. द प्लेटेड लेयर ऑफन सर्व्स ॲज अ sacrificial coating which indicate that it dissolved before the base substance. Some of the other common application of electroplating involve. बघा, द प्लेटेड लेयर ज्या असतात त्या काय म्हणून सर्व होतात, सॅक्रिफिशियल कोटिंग विच इंडिकेट्स दॅट इट डिझॉल्व बिफोर द बेस सबस्टन्स. मग ते काय इंडिकेट करतात, बेस सबस्टन्स डिझॉल्व व्हायच्या आधी काय झालं, ते डिझॉल्व झालं. सम ऑफ अदर कॉमन ॲप्लिकेशन ऑफ इलेक्ट्रोप्लेटिंग इन्व्हॉल्व इम्प्रूव्हिंग वियर रेजिस्टन्स, इम्प्रूव्हिंग द थिकनेस ऑफ द मेटल सरफेस. तुम्हाला वियर रेजिस्टन्स इम्प्रूव्ह करायचा आहे, मेटल सरफेसचा थिकनेस इम्प्रूव्ह करायचा आहे. एन्हान्सिंग द इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी लाईक प्लेटिंग अ कॉपर लेअर ऑन ॲन इलेक्ट्रिकल कंपोनंट. म्हणजे काय करायचं आहे, इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी एन्हान्स करायची आहे. लाईक प्लेटिंग अ कॉपर लेयर ऑन ॲन इलेक्ट्रिकल कंपोनंट. कोणताही स्पून वगैरे घ्या, त्यावर तुम्हाला काय करायचं आहे, कॉपरचं काय करायचं आहे, प्लेटिंग करायचं आहे. मिनिमायझिंग फ्रिक्शन, कमीत कमी काय ठेवा, फ्रिक्शन ठेवा. इम्प्रूव्ह सरफेस युनिफॉर्मली, आणि सरफेसला कसं करा, युनिफॉर्मली इम्प्रूव्ह करा. ते बघा, हे कॅथोड आहे, हे ॲनोड आहे, हे की आहे, ही बॅटरी, आणि हे इलेक्ट्रॉन चाललं. हा Cu+2 आहे, हा पण Cu+2 आहे, आणि हा SO4-2- आहे. ह्याला काय म्हणायचं, कॉपर प्लेटिंग. हे काय आहेत, इम्प्युरिटीज आहेत. जर तुम्ही 2 मेटल वापरले तर त्यातला एक मेटल तुमचा कसा असतो, इम्प्युअर असतो. आता इलेक्ट्रोलिटिक रिफायनिंग ऑफ मेटल. आता रिफायनिंग म्हणजे काय बघा, इलेक्ट्रोप्लेटिंग म्हणजे काय तुम्हाला कळालं का. इलेक्ट्रोप्लेटिंग इज डिफाईन्ड ॲज द प्रोसेस ऑफ डिपॉझिटिंग अ थिन फिल्म ऑफ अ मेटल ओव्हर द सरफेस ऑफ अ सबस्ट्रेट. म्हणजे काय करायचं आहे, डिपॉझिशन करायचं आहे. कशाचं, डिपॉझिशन ऑफ अ थिन फिल्म ऑफ अ मेटल ओव्हर द सरफेस ऑफ अ सबस्ट्रेट. म्हणजे सबस्ट्रेटच्या सरफेसवर काय करायचं आहे, मेटलचं काय करायचं आहे, थिन फिल्म डिपॉझिशन करायचं आहे. द सबस्ट्रेट मे बी अनादर मेटल, पॉलिमर, वूड और सिरॅमिक ऑब्जेक्ट. तो सबस्टन्स कसा असू शकतो, मेटल असू शकतो, पॉलिमर असू शकतो, वूड असू शकतो, किंवा सिरॅमिक ऑब्जेक्ट असू शकतो. आता इलेक्ट्रो रिफायनिंग ऑफ मेटल म्हणजे काय बघा. द बिलो गिवन आउटलाइन्स द मेथड युजर टू रिफाईन 5 metals. It is necessary to choose the electrolyte and the other conditions so that both anodic dissolution and metal decomposition proceed with high efficiency, while none of the impurity metals can improve from the anode to the cathode. Clearly, there must be a no passivation of the anode, and the aim is to produce a deposit at the cathode of a
Good quality, sometimes extremely crystalline. Additives are applied to the electrolyte when necessary to impose the right behavior on both the electron.